स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहे हॉनर मॅजिक 6 प्रो, जो की याचं स्पेसिफिकेशन आप जाणून घेऊ काय काय आहे। तर अपकमिंग मोबाईल आहे, आपल्या लिस्टमध्ये आलेला आहे मोबाईल हॉनरचा आहे। मॅजिक आहे, मॅजिक म्हणजे बिग मॅजिक शो नाही, मॅजिक होणार आहे। या मोबाईलमध्ये काय काय अपडेट आहे, काय काय याच्यामध्ये अवेलेबल आहे सगळं बघणार आहे आपण। तर याच्यात आहे अँड्रॉइड 14चं व्हर्जन, जे की ऑल मोबाईलमध्ये असते। आणि जे याच्यात स्पेसिफिकेशन पाहू आपण, याच्यात काय काय आहे, तर कोणकोणतं प्रोसिजर आहे, कसं आहे सगळं पाहणार आहे। तर याच्यात आहे स्नॅपड्रॅगन, कॉलकॉम स्नॅपड्रॅगनचा प्रोसिजर आहे। 8 Gen 3चं प्रोसिजर आहे, 8 Gen 3चं मोठं प्रोसिजर आहे, जे की चांगला परफॉर्मन्स देऊ शकते। जसं CPU कूलिंगचे जे प्रोसिजर आहेत कोणकोणते तर बघणार आहे आपण। तर याच्यासोबत CPU कूलिंगचे जे प्रोसिजर आहेत, ऑक्टा कोर 3.3 GHz सिंगल कोर आहे ते, आणि 3.2 GHz ते ट्राय कोर आहे, आणि एक आहे 3.3 GHz ड्युअल कोअरचं आहे ते, आणि एक आहे 2.3 GHz ड्युअल कोअर हे पण आहे। जे CPU कूलिंगसाठी आहेत 8 Gen 3साठी, जे की बेस्ट आहेत, एक नंबर मोबाईल आहेत, एक नंबर प्रोसिजर आहे जे की 8 Gen 3साठी आहे। आणि परफॉर्मन्स चांगला राहणार आहे, कारण की सॅमसंग S24 अल्ट्रामध्येच होतं आणि याच्यामध्ये आलेला आहे प्रोसिजर। आणि याच्यासोबत आहे 12 GB रॅम, जो खूप मोठा रॅम आहे, म्हणजे अनस्पेसेबल आहे, म्हणजे की तुम्हाला स्पेसची गरज टेन्शनचं कामच नाही। 12 GB रॅम म्हणजे मोठा रॅम आहे। याच्यासोबत तुम्हाला 6.8 इंचाचा डिस्प्ले आहे, जो की 17.27 सेंटीमीटरचा आहे। जो हा डिस्प्ले आहे 17.27 सेंटीमीटरचा, तो ॲमोलेड नाही, ओलेड आहे। ओलेड जसं की ॲमोलेड असतात ना, त्याच्यासारखेच मल्टिपल कलर्स आहेत त्याच्यामध्ये, जे की सुपर ॲमोलेड येते त्याच्यापेक्षा हा चांगला आहे। जे की याच्यात पण सुपर ॲमोलेडचं जर असं कंपॅरिझन जर केलं त्या मोबाईल आणि या मोबाईलमध्ये, तर दोन्ही मोबाईलमध्ये फरक तुम्हाला जाणवणार नाही, कारण की ओलेड हा डिस्प्ले मल्टिपल कलर्स देते, जे की चांगली क्वालिटी ऑप्टिकल लेन्स असं काही असेल त्याचं फुल फॉर्म आपल्याला माहीत नाही, पण तो सॅमसंगच्या जे सुपर ॲमोलेड डिस्प्ले असतात सॅमसंगच्या मोबाईलमध्ये, त्याच्यात हा ओलेड आहे म्हणजे हॉनर मॅजिकमध्ये। आणि डिस्प्ले चांगला असणार आहे हा, कारण की याच्यामध्ये चांगली क्वालिटी देणार आहे। हा मल्टिपल कलर्समध्ये दिसतेच, बिलकुल दिसतेस। आणि याच्यासोबत तुम्हाला 1280 मल्टिपल 2800 पिक्सलचा व्हिडिओ दिसते, फुल HD क्वालिटीचा, फुल HD क्वालिटी प्लस आहे 120चा रिफ्रेश रेट, जे की रिफ्रेश करताना मोबाईल चांगला देणार आहे। हा रिफ्रेश बिल चांगला आहे, 1280चा रेझोल्युशन देणार आहे, पिक्सलचं 2800, जे की चांगलं पिक्सलचं रेझोल्युशन आहे फुल HD सोबत, जो की ओलेडचा डिस्प्ले आहे, जो की चांगला रेझोल्युशन येते सगळ्यात, म्हणजे की बेस्ट क्वालिटी तुम्हाला देणार आहे। यूट्यूब जर पाहायला गेले तुम्ही क्वालिटी भरभरून देणार आहे हा मोबाईल। आणि याच्यासोबत तुम्हाला बेंचलेस विथ पंचोल डिस्प्ले, जे की आपल्या डिस्प्लेच्या मधातच कॅमेरा आहे, डिस्प्लेच्या मधात कॅमेरा आहे, तर कॅमेराच पाहू किती मेगापिक्सलचे कॅमेरा दिलेलं, एक 50 मेगापिक्सलचा, दुसरा आहे 50 मेगापिक्सलचा, आणि तिसरा 108 मेगापिक्सलचा, जो की 2.5ची झूमिंग देते। आणि त्याच्यासोबत तुम्हाला माहिती आहे कॅमेरा किती केचा आहे, कॅमेरा हा 4Kचा, 4K म्हणजे की बुवा आता आपण जर शूट करायला गेलो तर कुकडे 4K जर शूट जर केलं ना, तर व्हिडिओ क्वालिटी एक नंबर दिसते। जे की हे 30 म्हणजे 1080 पिक्सल इथे गेला, आता याच्यापेक्षा आता टिपलची क्वालिटी आली, जी चांगली क्वालिटी दाखवणार आहे। यूट्यूब व्हिडिओ शूट करण्यासाठी एक नंबर मोबाईल आहे। सेल्फी माहिती तुम्हाला जी किती आहे, सेल्फी आहे 50 मेगापिक्सलची, आणि सेल्फी बिन 4K आहे, म्हणजे दोन्ही 4K तुम्ही चालू शकता, मागचं पुढचं दोन्ही 4K आहे। टेन्शनचं कामच नाही, की इकडे कुकडे व्हिडिओ काढा तर कसाही काढा, मागून काढा की पुढून काढा, टेन्शनचं कामच नाही। 5600 mAh ची बॅटरी आहे, जी की 80 वॅटचा चार्जर सपोर्ट करते। 5600 mAh ची बॅटरी, जी की मोठ्यात मोठी बॅटरी आहे, तुम्हाला सपोर्ट करून देणार आहे। 5600 mAh ची बॅटरी, जी की 80 वॅटचा चार्जर आहे, 256 GB इंटरनल स्टोरेज आहे, नॉन एक्सपांडेबल आहे, आणि डस्ट रेजिस्टन्स, वॉटर रेजिस्टन्स येणं काही देईल नाही असं नाही आहे, कारण की याच्यामध्ये आहे डस्ट रेजिस्टन्स, वॉटर रेजिस्टन्स असं आहे याच्यामध्ये। पाणी शितळी वगैरे लागली काही टेन्शन नाही, मोबाईल एक नंबर आहे। आणि मोबाईलमध्ये 256 GB इंटरनल स्टोरेज आहे, जो की मोठा आहे, 80 वॅटचा चार्जर आहे, 5600 mAh ची बॅटरी आहे, एक मोठी बॅटरी आहे। पण याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, फक्त एकच गोष्ट कमी दिलेली आहे, जो की याच्यामध्ये आहे फक्त सुपर ॲमोलेडचा डिस्प्ले पाहिजे का। जर मोबाईल 20,000च्या जर अंदर असेल तर मोबाईल एक नंबर आहे, जे की चार्जर आहे ते परफॉर्मन्स चांगला आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।